आणि भाजप नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे असं कळतंय। दत्ता खाडे आणि वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय। वाल्मिक कराडशी कोणत्याही प्रकरणामध्ये संबंध नाही, भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांनी हे स्पष्टीकरण दिल्याचं कळतंय। वाल्मिक कराड प्रकरणात कोणत्याही प्रकरणामध्ये संबंध नाही असं सुद्धा दत्ता खाडेंनी म्हटलेलं आहे आणि भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी कार्यालयामध्ये सध्या चौकशी सुरू आहे। या तपासाला बराच वेग आलेला असताना सीआयडी कडून बऱ्याच जणांची चौकशी केली जाते, बरेच पुरावे हाती लागतात आणि त्यातच आता भाजपचे नगरसेवक दत्ता खाडे यांची सुद्धा सीआयडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे असं कळतंय। दत्ता खाडे आणि वाल्मिक कराडचे संबंध असल्याचा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला होता आणि त्याच संदर्भात ही चौकशी सुरू आहे असं कळतंय। वाल्मिक कराडशी कोणत्याही प्रकरणामध्ये संबंध नाहीये असं सुद्धा स्पष्टीकरण दत्ता खाडे यांनी केल्याचं पाहायला मिळतंय। दत्ता खाडे भाजपचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्याकडून सीआयडी सोबत चौकशी सुरू आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, अजूनही चौकशी चालू आहे आणि या चौकशीमध्ये नेमकं काय घडतंय? श्रद्धा, चौकशी संपलेली आहे। खरं तर काल त्यांची चौकशी सुरू होती, आज सकाळी पण सुरू होती। दत्ता खाडे जे भाजपाचे नगरसेवक आहेत, पुण्यातल्या एफसी रोड मध्ये वाल्मिक कराड यांचे काही फ्लॅट ऑफिसेस असल्याची माहिती सीआयडीला होती आणि त्या संदर्भात काही संशय जो दत्ता खाडे यांच्या संदर्भात सीआयडीला होता, त्या दृष्टीने त्यांना तपासाला बोलवलेलं होतं आणि दत्ता खाडे यांनी तपासामध्ये सहकार्य केलं असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यांना जी माहिती हवी होती ती मी दिलेली आहे। महाजन गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय चांगले संबंध असल्यामुळे वाल्मिक कराड यांची तोंडओळख माझी होती, त्यामुळे त्यापेक्षा जास्त काही माझा संबंध नाही। मात्र चौकशीला बोलवल्याने मी तपास संस्थेला सहकार्य केल्याची माहिती सुद्धा आता देण्यात आली आहे, त्यामुळे आता पुढे काय होते ते पाहणं महत्त्वाचं आहे। श्रद्धा, हो, नाही बरोबर आहे आणि आणखी काही धागेदोरे मिळतात का या प्रकरणामध्ये? त्यासाठी सीआयडी कडून हा सगळा तपास सुरू आहे। बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।